हॅलो मित्रांनो, आज आपण लॉज ऑफ मोशन या टॉपिकचे न्यूमेरिकल बघणार आहे आणि सेम टॉपिकचे आपण गिव्ह रिझन हा क्वेश्चन बघणार आहे, कारण हा खूप बेसिक क्वेश्चन आहे. जर तुम्हाला या चॅप्टरच्या बेसिक कन्सेप्ट समजल्या असतील तर तुम्हाला गिव्ह रिझन लिहिता येईल. तर आपण फर्स्ट न्यूमेरिकल बघूया. क्वेश्चन 7. तर बुकमध्ये हे जे क्वेश्चन दिलेले आहे ते क्वेश्चन 7 मध्ये दिलेलं आहे. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे, an object moves 18 meter in the first 3 seconds, 22 meter in the next 3 seconds and 14 meter in the last 3 seconds. Then find the average speed. आपल्याला ॲव्हरेज स्पीड फाइंड करायचं आहे. तर फर्स्ट 3 सेकंड मध्ये हे डिस्टन्स कव्हर केले 18 मीटर, देन अगेन 3 सेकंड मध्ये डिस्टन्स कव्हर केले 20 मीटर आणि अगेन 3 सेकंड मध्ये डिस्टन्स कव्हर केले 14 मीटर. तर ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय? ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. हे 3 डिस्टन्स आहे त्यांची ॲडिशन करायची. 18 + 22 + 14 टोटल येते 14 मीटर आणि जो टोटल टाइम आहे 3 + 3 + 3 हे टोटल किती होते? तो 9. तर टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. तर टोटल डिस्टन्सला टोटल टाइमने डिवाइड करून ॲव्हरेज स्पीड काय करता येतो? फाइंड करता येतो. तर टोटल डिस्टन्स होतो 54, टोटल टाइम 9 आहे. 9 × 6 = 54. देअरफॉर ॲव्हरेज डिस्टन्स इज इक्वल टू 6 मीटर पर सेकंड. सेम असाच एक क्वेश्चन दिलेला आहे, तो आपण बघू शकतो. क्वेश्चन नंबर डी. तर या क्वेश्चनमध्ये सेम वेने इन्फॉर्मेशन दिलेली, फक्त व्हॅल्यू डिफरंट दिलेलं आहे. तर हा एक सेम टाईपचा आपण क्वेश्चन बघू. अ पर्सन स्विम्स 100 मीटर इन फर्स्ट 40 सेकंड, देन 80 मीटर इन नेक्स्ट 40 सेकंड अँड 45 मीटर इन 20 सेकंड. तर एक पर्सन काय करतोय? तो स्विम करतोय, त्याने एवढं पर्टिक्युलर डिस्टन्स या टाइममध्ये कव्हर केलं आहे. तर त्याचा ॲव्हरेज स्पीड फाइंड करायचा आहे. ॲव्हरेज वेलोसिटी किंवा ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज वेलोसिटी इज इक्वल टू ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. तर टोटल डिस्टन्स आणि टोटल टाइम विचारात घ्यायचा आहे. आता आपण काय करू? डिस्टन्सचे ॲडिशन करू. 100 + 80 + 45 या 3 डिस्टन्सचे ॲडिशन D1 + D2 + D3 आणि या 3 टाइमचे ॲडिशन T1 + T2 + T3, 40 + 40 + 20. टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. तर टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम 225 टोटल डिस्टन्स होत आहे आणि टोटल टाइम 100. तर 225 डिवायडेड बाय 100. आता 100 ने डिवाइड करणं म्हणजे 2 प्लेस पॉईंट देणं, 10 ने डिवाइड करणं म्हणजे 1 प्लेस पॉईंट देणं, 100 ने डिवाइड करणं म्हणजे 2 प्लेस पॉईंट देणं. इथं 1000 ने डिवाइड करायचं असेल तर 3 प्लेस पॉईंट काय करायचं? तिथे द्यायचं आहे. तर इथे 2 प्लेस पॉईंट द्यायचा आहे. शेवटून काउंट करायचं आहे. लास्ट 2, 5 आणि 2 इथे 2 प्लेस होत आहे म्हणजे 2.25 मीटर पर सेकंड. देअरफॉर ॲव्हरेज स्पीड इज 2.25 मीटर सेकंड. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर बी. An object of a mass 16 km is moving with an acceleration 3 मीटर पर सेकंड. एक ऑब्जेक्ट दिलेला आहे, त्याचा मास m1 16 किलोग्राम आहे आणि त्याचा ॲक्सेलरेशन आहे a1 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. देन if the same force applied on another object of mass 24 किलोग्राम. जर सेम फोर्स अप्लाय केला आहे या फर्स्ट ऑब्जेक्टवरती आणि सेकंड ऑब्जेक्टवरती, सेकंड ऑब्जेक्टचा मास आहे m2 इज इक्वल टू 24 किलोग्राम, देन फाइंड इट्स ॲक्सेलरेशन. तर त्याचं ॲक्सेलरेशन फाइंड करायचं आहे. या दोन्ही केसमध्ये एकच कॉमन गोष्ट आहे की दोघांवरती सेम फोर्स अप्लाय केला आहे. या पहिल्या वस्तूवर पण आणि दुसऱ्या वस्तूवर पण म्हणजे फर्स्ट अँड सेकंड ऑब्जेक्टवरती सेम फोर्स अप्लाय केलेला आहे. फोर्सचा फॉर्म्युला आहे, आपण न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन मध्ये प्रूव्ह केलेलं आहे. फोर्स इज इक्वल टू मास मल्टिप्लाय बाय ॲक्सेलरेशन. तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन m1 मल्टिप्लाय बाय a1. तर m1 16 आहे आणि a1 3 आहे. 16 3 जा किती होतो? 48 न्यूटन. देअरफॉर फोर्स इज किती होत आहे? तो 48 न्यूटन. आता हाच एवढाच फोर्स सेकंड ऑब्जेक्टवरती पण अप्लाय केला आहे. मग सेकंड ऑब्जेक्टसाठी सेम फॉर्म्युला लिहायचा आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. तर सेकंड ऑब्जेक्टचा मास 24 आहे. फोर्स त्यावरती सेम अप्लाय केला आहे जो फर्स्ट ऑब्जेक्टवरती आहे 48 न्यूटन. 24 मल्टिप्लाइड गेट डिवाइड 24 2 जा 48. मग इथे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर असा आन्सर येत आहे, कारण ॲक्सेलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. देअरफॉर ॲक्सेलरेशन फॉर द सेकंड ऑब्जेक्ट इज 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपण थर्ड क्वेश्चन बघूया. सी क्वेश्चन. अ बुलेट हेविंग अ मास ऑफ 10 ग्रॅम. आता बघा, बुलेट आणि प्लॅंकचं एक्झाम्पल आहे. सपोज आपण एक इमॅजिन करू. आता बघा, ही सपोज बुलेट आहे आणि हे काय प्लॅंक आहे. प्लॅंक म्हणजे काय? एक लाकडाचा ठोकळा आहे. समजा फायरिंग झालेली गनमधून
बुलेट बाहेर पडतंय, बुलेटचा जो बुलेटची जी वेलोसिटी ती दिलेली, इनिशियल वेलोसिटी ऑफ दिस बुलेट 1.5 मीटर पर सेकंड. तर बुलेट फायर झाल्यानंतर पुढे ती प्लँकला हिट करते, म्हणजे त्या लाकडामध्ये जाते. आता त्यामध्ये गेल्यानंतर ती अडकते त्यामध्ये, आणि नंतर काय होतं, बुलेट आणि वुडन प्लँक सेम स्पीडने काय होतं, पुढे जात आहे. तर हे कोलिजनच्या अगोदर म्हणजे दोघांची टक्कर होणार आहे, येते लक्षात. तर हा वुडन प्लँक एकच ठिकाणी आपण ठेवलेला आहे, तर याची इनिशियल वेलोसिटी काय असेल, 0 असेल. आणि या बुलेटची इनिशियल वेलोसिटी काय आहे, 1.5 मीटर पर सेकंड. तर बुलेट मूव्ह विथ द इनिशियल स्पीड 1.5 मीटर पर सेकंड. आणि हा जो वुडन प्लँक आहे, लाकडाचा ठोकळा ठेवलेला आहे, तर त्याची इनिशियल वेलोसिटी 0 आहे, कारण तो एका ठिकाणी ठेवलेला आहे. समजा फायरिंग झालेलं आहे, बुलेट पुढे जाते, त्या वुडन प्लँकला हिट करते आणि त्याच्यामध्ये अडकते. तर यामध्ये अडकल्यानंतर काय होतं, त्यांची जी वेलोसिटी ती चेंज होते. तर आता हे दोघे एकाच ठिकाणी आहे. ही इथं एक स्टेटमेंट म्हटलेलं आहे बघा, बुलेट इज एम्बेडेड इन द प्लँक, म्हणजे ती बुलेट त्या लाकडामध्ये अडकते फायरिंग नंतर. सो बोथ मूव्ह विथ द सेम फायनल वेलोसिटी, ते सेम फायनल वेलोसिटीने काय होतं, पुढे जात आहे. यांची शेवटची जी फायनल वेलोसिटी आहे, एकाची V1 असेल, दुसऱ्याची V2 असेल. ही फायनल वेलोसिटी आपण V कन्सिडर करू. काय कन्सिडर करू, V. तर V1 V2 असेल, त्याऐवजी आपण कॉमन काय घेतलेलं आहे की या दोघांची फायनल वेलोसिटी सेम आहे, त्याला आपण V म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, V. बोथ मूव्ह विथ द सेम फायनल वेलोसिटी. आता तुम्हाला बेसिक समजलंय. आणि इथं कोलिजन होणार आहे, तर मोमेंटमचा विचार करणार आहे आपण. तुम्हाला माहिती आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, इनिशियल मोमेंटम बिफोर कोलिजन अँड आफ्टर कोलिजन द मोमेंटम विल बी इक्वल. तर कोलिजन होण्याच्या अगोदर दोन ऑब्जेक्टमध्ये जेव्हा कोलिजन होते, त्यांची टक्कर होते, तर अगोदर जे मोमेंटम असणार आहे, इनिशियल मोमेंटम, आणि नंतरचं कोलिजन नंतरचं फायनल मोमेंटम, दोन्ही गोष्टी काय असतील, सेम असतील. याच्याशी रिलेटेड आपण लॉज आणि ते डेरिव्हेशन म्हणजे इक्वेशन पण बघितलेले. आता आपण कॅल्क्युलेशन बघूया. एक लक्षात ठेवा, तुम्ही कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा तर पहिले युनिट चेक करायचे, MKS म्हणजे काय, SI युनिट आहे का, जर नसतील तर ते कन्वर्ट करायचे. आता बघा, बुलेट आणि प्लँक दोघांचा आपण सेपरेट मास विचारात घेऊ. M1 बुलेटचा मास असेल M1 10 ग्रॅम, ग्रॅमचं किलोग्रॅम करायचं आहे, कारण SI किंवा MKS युनिटमध्ये K फॉर किलोग्रॅम होत आहे, तर ग्रॅमचं काय करायचं आहे, किलोग्रॅम. तर 10 डिवायडेड बाय 1000, ग्रॅमला 1000 ने डिवाइड केल्यानंतर किलोग्रॅम होत आहे. 10 डिवायडेड बाय 1000 म्हणजे किलोग्रॅम होत आहे. 0 कट झाला. 1/100, अपॉन 100 म्हणजे 2 प्लेस पॉईंट द्यायचा आहे. तर 1 जो आहे त्याच्या अगोदर एक 0 टाकून इथे 2 प्लेस पॉईंट दिलेला आहे, 0.01 किलोग्रॅम. देन M2 जो वुडन प्लँक आहे, ज्याच्यावरती बुलेट हिट होते, कोलाइड होते, तर त्याचं मास 90 ग्रॅम आहे, तर ग्रॅमचं किलोग्रॅम करायचं आहे. 90 डिवायडेड बाय 1000 किलोग्रॅम. 0 कट होतो. आता 9च्या पुढे एक 0 ठेवून म्हणजे 2 प्लेस पॉईंट द्यायचा आहे, आणि डिवायडेड बाय 100 म्हणजे 2 प्लेस, 9/100 2 प्लेस पॉईंट दिलेला, 0.09 किलोग्रॅम. आता बुलेटचा फायरिंग नंतर इनिशियल स्पीड काय, 1.5 मीटर पर सेकंड. प्लँक, वुडन प्लँक म्हणजे तो लाकडाचा ठोकळा एका ठिकाणी ठेवलेला आहे, म्हणजे त्याची इनिशियल वेलोसिटी 0 आहे, तो स्टेट ऑफ रेस्ट मध्ये किंवा रेस्ट पोझिशनमध्ये. V इज इक्वल टू V1 इज इक्वल टू V2. समजा फायनल वेलोसिटी बुलेटची V1 असेल आणि वुडन प्लँकची V2, बट ते एकमेकांमध्ये अडकलेले आहे, म्हणजे बुलेट त्या लाकडामध्ये अडकते, म्हणून काय होतं की त्यांचा फायनल स्पीड सेम असतो. आपण V फाइंड करणार आहे. काय फाइंड करणार आहे, V. बुलेट इज एम्बेडेड इन द प्लँक, सो बोथ मूव्ह विथ द सेम फायनल वेलोसिटी. दोघांची फायनल वेलोसिटी काय, सेम आहे. आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम अप्लाय करणार आहे. टोटल फायनल मोमेंटम आफ्टर कोलिजन अँड टोटल इनिशियल मोमेंटम बिफोर कोलिजन. म्हणजे बघा, इथे अगोदरचं कोलिजनच्या अगोदर जे काही मोमेंटम होतं ते, आणि कोलिजन झाल्यानंतरचं मोमेंटम काय असेल, सेम असेल. मास इंटू फायनल वेलोसिटी, मास इंटू फायनल वेलोसिटी, मास इंटू इनिशियल वेलोसिटी, मास इंटू इनिशियल वेलोसिटी. तर इथे दोघांचं मास तर घ्यायचं आहे, त्याच्याबरोबर इनिशियल वेलोसिटी त्यांची लिहायची आहे, आणि इथे दोघांचं मास घ्यायचं आहे, त्याच्याबरोबर फायनल वेलोसिटी लिहायची. तुम्हाला मोमेंटमचा फॉर्म्युला माहिती, मोमेंटम काय असतो, मास इंटू वेलोसिटी. मोमेंटम इज इक्वल टू मास मल्टिप्लाय बाय वेलोसिटी. तर आता M1 V1 प्लस M2 V2 इज इक्वल टू M1 U1 प्लस M2 U2. तर M1 V1 म्हणजे फर्स्ट मास आहे 0.01 मल्टिप्लाय बाय V1 V2 ची व्हॅल्यू आपण काय लिहिणार आहे, V कॉमन व्हॅल्यू. M2 V2, तर M2 सेकंड मास आहे 0.09 किलोग्रॅम मल्टिप्लाय बाय V. V2 ची व्हॅल्यू पण 20 घ्यायची आहे.
तर आता इथे व्ही कॉमन घेता येईल बघा, दोघांमध्ये व्ही कॉमन आहे, तो कॉमन घेतलेला आहे. कॉमन घेतल्यानंतर 0.01 प्लस 0.09 या दोघांचे ॲडिशन होते 0.10 होते. 0.10 म्हणजे एक लक्षात ठेवा, पॉईंट नंतरचे 0 नाही लिहिले तरी चालतात, पण पॉईंट नंतरचा 1 नंतरचा 0 आपण नाही लिहिणार आहे. म्हणजे 0.1 मल्टिप्लायड बाय व्ही असं एवढं आलेलं आहे. व्ही मल्टिप्लायड इथे. आता या साईडला काय येतं आन्सर, M1U1 फर्स्ट मास आहे 0.01 आणि बुलेटची वेलोसिटी 1.5. सेकंड मास आहे वुडन प्लँकचं 0.09, त्याची इनिशियल वेलोसिटी 0 आहे. तर यांचं मल्टिप्लिकेशन 0ने मल्टिप्लाय केलं 0च येणार आहे. 15 1 जा 15 आणि ते 1 2 3 प्लेस पॉईंट द्यायचा आहे. 1 2 3 प्लेस पॉईंट दिलेला आहे. मग इथे 3 प्लेस पॉईंट दिल्यानंतर आन्सर येतं 0.015. 0मध्ये ॲड करून तेच येतं 0.015. आता पॉईंट 1 मल्टिप्लाइड आहे काय होतो, डिवाइड, तो राईट साईडला डिवाइड होतोय. व्ही इज इक्वल टू 0.015 डिवायडेड बाय 0.1. तर पॉईंट 1ने डिवाइड करायचं आहे. आता बघा, जर डिनॉमिनेटर आपण 1 केला तर आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळणार आहे. मग आपण या दोघांना मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 10. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आपण 10ने मल्टिप्लाय करतोय, म्हणजे ते डिनॉमिनेटरचा जो पॉईंट आहे तो कॅन्सल होतो. 10 1 जा 10 म्हणजे 1.0 म्हणजे 1 येतोय आणि 0.015 मल्टिप्लाय बाय 10. इथे 10ने मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पॉईंटचं मल्टिप्लिकेशन कन्फ्युजन होत आहे तर मी तुम्हाला सांगतो कसं करायचं आहे. 0.015 मल्टिप्लाय बाय 10. आता याचा आन्सर काय येतं आहे तुम्हाला, सिम्पल इथले नंबर माहिती आहे. इथे 15 आहे आणि इथे काय 1 आहे. 15 1 जा काय येतोय 15. 15 1 जा काय येतोय 15 आणि 15 वरती 0 म्हणजे आपण यातले काय केले, थोडा वेळ पॉईंट काढून टाकू आपण. 15 आणि 10चं मल्टिप्लिकेशन करू. 0.015 म्हणजे 15 घेतलाय फक्त मल्टिप्लाय बाय 10. 15 10 जा काय होतो 150. 15 10 जा 150. आता किती प्लेस पॉईंट होता अगोदर, 1 2 3, मग इथे 1 2 3 प्लेस पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे आन्सर काय आलं 0.150 म्हणजे 0.15. 0.150 येत आहे म्हणजेच आपण लिहिणार आहे, पॉईंट नंतरचे 0 नाही लिहिले तरी चालतात, म्हणजे 0.15 मीटर पर सेकंड. देअरफॉर फायनल वेलोसिटी ऑफ बुलेट अँड प्लँक इज सेम, दॅट इज 0.15 मीटर पर सेकंड. तर हा न्यूमेरिकल तुम्हाला जर खरंच समजला आहे तर तुम्हाला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम समजलेला आहे आणि बेसिक जे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आहे ते पण तुम्हाला समजले. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण 4 प्रॉब्लेम बघितलेले ABCD. तर आता आपण काय करणार आहे की गिव्ह रिझन, ज्याच्यामध्ये खूप बेसिक गोष्टी येतात ते बघणार आहे, म्हणजे तुम्हाला तुमचं एक बेसिक पण इथे क्लिअर होणार आहे. तर आता एक एक रिझन आपण बघूया. फर्स्ट क्वेश्चन नंबर 5 मध्ये हा विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 5 गिव्ह सायंटिफिक रिझन. यामध्ये फर्स्ट आहे वेन अन ऑब्जेक्ट फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड देन इट्स ॲक्सिलरेशन इज युनिफॉर्म. वेन अन ऑब्जेक्ट फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड देन इट्स ॲक्सिलरेशन इज युनिफॉर्म. आता बघा, एखादा ऑब्जेक्ट फ्री फॉल होतोय. फ्री फॉल म्हणजे काय, वरतून मी ऑब्जेक्ट रिलीज केलेला आहे, वरतून ऑब्जेक्ट रिलीज केल्यानंतर तो खाली येतोय, बरोबर आहे. तो खाली येतोय म्हणजे याला फ्री फॉल म्हणतात, बरोबर आहे. त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो, बाकी दुसरा कोणताही फोर्स नसतो. आता ड्युरिंग फ्री फॉल काय होतंय बघा, वेन अन ऑब्जेक्ट अंडरगो फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय, वेन अन ऑब्जेक्ट स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड इट फॉल ऑन द सरफेस. वरतून एखादा ऑब्जेक्ट फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सने अट्रॅक्ट होतोय आणि तो खाली पडतोय, सरफेसवरती येतोय, तर त्याला फ्री फॉल म्हणतात. तर फ्री फॉलमध्ये एक्झॅक्टली काय होतंय, तर फ्री फॉलमध्ये तुम्हाला माहिती आहे की ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन काय राहतं, कॉन्स्टंट राहतोय. तर इथे ॲक्सिलरेशन काय राहत आहे, कॉन्स्टंट राहतोय. मग आपण फर्स्ट पॉईंट असं लिहू शकतो. या फर्स्ट पॉईंटमध्ये an object it has a uniform acceleration if it travel in a straight line and velocity increase by equal amount. आता तुम्हाला युनिफॉर्म ॲक्सिलरेशनची डेफिनेशन लिहायची. युनिफॉर्म ॲक्सिलरेशन काय, युनिफॉर्म ॲक्सिलरेशन काय असतं की जर वेलोसिटी चेंज सेम असेल पर्टिक्युलर टाइम इंटरवलमध्ये तर त्याला युनिफॉर्म ॲक्सिलरेशन म्हणतात. इफ द वेलोसिटी चेंज इन इक्वल अमाऊंट इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, तर वेलोसिटी चेंज सेम आहे इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये हे सेम असेल तर त्याला युनिफॉर्म ॲक्सिलरेशन म्हणतात. तर आपल्याला हे बघायचं की फ्री फॉलमध्ये जेव्हा ऑब्जेक्ट खाली येतोय तर त्याचं ॲक्सिलरेशन जे आहे ते किंवा आपण हे विचारत करतोय की ऑब्जेक्ट इट हॅज अ युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. युनिफॉर्म काय, युनिफॉर्मचा मिनिंग आपण बघितला होता. इफ वेलोसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम देन इट इज कॉल्ड युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. इन फ्री फॉल एनी ऑब्जेक्ट फॉल्स ड्यू टू ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल पूल. ग्रॅव्हिटेशनल पूल म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. तुम्ही कोणताही ऑब्जेक्ट वरती फेका तो खालीच येणार आहे, बरोबर आहे का, कारण त्याला कोण अट्रॅक्ट करत आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
तर अर्थवरती आपण असं उभे राहू शकतो, चालू शकतो, याचं एकमेव रिझन आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. असं आपण स्पेसमध्ये नाही करू शकत. तुम्ही ते ॲस्ट्रोनॉट बघितले जे स्पेसमध्ये असतात, तर त्या स्पेसमध्ये त्यांना काय करावं लागतं, फ्लोट करतात एअरमध्ये, म्हणजे अक्षरशः हवेत तरंगलेले असतात. तर तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो, 0 असतो. तर इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ग्रेटर आहे अर्थ सरफेसवरती, म्हणून तो आपल्याला होल्ड करून ठेवतोय. हे ते लक्षात. तर इथे सेकंड पॉईंट काय लिहिलं आपण, इन अ फ्री फॉल द ऑब्जेक्ट फॉल्स ऑन द सरफेस ऑफ द अर्थ ड्यू टू ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सने तो अट्रॅक्ट केला जातोय. देन दिस ऑब्जेक्ट फॉल्स इन डाऊनवर्ड डायरेक्शन अँड इन अ स्ट्रेट लाईन. द ऑब्जेक्ट असं डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये खाली सरळ येणार आहे आणि स्ट्रेट लाईन, तो असा पण जाणार नाही आहे, असा पण जाणार नाही, तो स्ट्रेट खाली येणार आहे. येते लक्षात. देन देअरफॉर वेलोसिटी चेंज इज युनिफॉर्म. म्हणजे काय, वेलोसिटी इक्वल अमाऊंटने चेंज होते, म्हणूनच म्हणतात की त्याच्यामध्ये काय प्रोड्यूस चाललंय, युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. मग फ्री फॉलमध्ये जो ऑब्जेक्ट खाली येतोय त्यामध्ये काय असतं, युनिफॉर्म ॲक्सिलरेशन, कारण वेलोसिटी चेंज त्यामध्ये सेम असतो. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, even though the magnitude and action force and reaction force are equal and their reactions are opposite, their effect do not get cancel. आता बघा, आपण एक एक्झाम्पल घेणार आहे की अपोजिट फोर्स आपण कुठे अप्लाय करतो. यामध्ये 2 पॉईंट येत आहे. फर्स्ट, हा ऑब्जेक्ट आहे, इक्वल अँड अपोजिट फोर्स ॲक्ट ऑन द सेम ऑब्जेक्ट. एकच ऑब्जेक्ट आहे, समजा हा ऑब्जेक्ट आहे, याच्यावरती मी दोन्ही डायरेक्शन आहे, हा एक फोर्स आहे 10 न्यूटन, हा असेल -10, कारण अपोजिट डायरेक्शन आहे. मी दोन्ही साईडने पुल करतोय. मी जर असा पुल केला, एकच फोर्स आहे, म्हणजे एकाच डायरेक्शनमध्ये अनबॅलन्स फोर्स आहे, आणि हा काय असतो, बॅलन्स फोर्स. जर मी इक्वल अँड अपोजिट फोर्स दोन्ही साईडने काय करतोय, अप्लाय करतोय, पण मी सेम ऑब्जेक्टवरती अप्लाय केला, एकच ऑब्जेक्ट आहे ना, इथे एकच ऑब्जेक्ट आहे. इक्वल अँड अपोजिट फोर्स ॲक्ट ऑन द सेम ऑब्जेक्ट, दे कॅन्सल टू इच अदर. दोन्ही फोर्स एकमेकांना काय करतात, कॅन्सल करतात. त्यांचा नेट इफेक्ट रिझल्ट 0 असतो, कारण ते एकाच ऑब्जेक्टवरती काय करताय, वर्क करताय. बट आपण बघितलंय न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. थर्ड लॉमध्ये आपण रॉकेटचं एक्झाम्पल घेतलं, बुलेट गनचं एक्झाम्पल घेतलंय, त्यानंतर क्रिकेटचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण काय बघितलंय की फोर्स इक्वल अँड अपोजिट फोर्स इथे अप्लाय होत आहे. ॲक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स बोथ आर इक्वल, ते अपोजिट डायरेक्शनमध्ये अप्लाय होत आहे. म्हणजे समजा तुम्ही बॉल घेतलाय, तो थ्रो केलाय वॉलवरती थ्रो करताय, तुम्ही थ्रो करताय म्हणजे बॉल काय करतोय, एक फोर्स ॲक्शन फोर्स अप्लाय करतोय या वॉलवरती, मग बॉल रिॲक्शन फोर्स अप्लाय करते, तो टेनिस बॉल परत तुमच्याकडे येतोय, बरोबर आहे. आपण बॉलवरती थ्रो करतो, तो परत आपल्याकडे येतोय, म्हणजे ॲक्शन फोर्स आणि परत काय आला, रिॲक्शन फोर्स. तर दोन्ही इक्वल असतात, बट दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. ही ॲक्शन फोर्सची डायरेक्शन आहे आणि रिॲक्शन फोर्सची डायरेक्शन आहे. देन रिॲक्शन फोर्स अँड ॲक्शन फोर्स बोथ आर इक्वल, बट दे आर अप्लाय इन डिफरंट इन अपोजिट डायरेक्शन. बट इथे सगळ्यात महत्त्वाचं काय, वरती एकाच ऑब्जेक्टवरती दोन्ही फोर्स काम करत होते, म्हणून तो नेट रिझल्ट काय आला, 0. देन दोन्ही फोर्स कॅन्सल झाले. बट इथे दोन्ही फोर्स जे आहे ते 2 डिफरंट ऑब्जेक्टवरती अप्लाय होत आहे, बट दे ॲक्ट ऑन द डिफरंट ऑब्जेक्ट. सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट आहे, इथे सेम ऑब्जेक्टवरती हे फोर्स अप्लाय होत आहे, अपोजिट फोर्स, बट इथे अपोजिट फोर्स डिफरंट ऑब्जेक्टवरती अप्लाय होत आहे, म्हणून हे फोर्स कॅन्सल होत नाही आहे, त्यांचा नेट रिझल्ट काय होतो, चेंज होतो. इथे फोर्स कॅन्सल होता, पण इथे फोर्स कॅन्सल होत नाही आहे, कारण याने बॅटने हिट केला तर आपल्याला रिझल्ट मिळेल की बॉल मूव्ह होतोय, आणि बॉलने पण इथे काय केलं, बॅटला हिट केलं तर बॅट काय होते, स्लो डाऊन होते, म्हणजे दोघांवरती काहीतरी इफेक्ट झाला. म्हणजे या दोन्ही फोर्सचा इफेक्ट इथे 0 नसतो, इथे 0 असतो पण इथे नसतो. मग लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचं आहे की इथे इक्वल अँड अपोजिट फोर्स ॲक्ट ऑन द सेम ऑब्जेक्ट, देअरफॉर दे कॅन्सल टू इच अदर. अँड हिअर दिस अपोजिट फोर्स, ॲक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स, दे आर इक्वल बट दे अप्लाइड इन डिफरंट डायरेक्शन. दे ॲक्ट ऑन द डिफरंट ऑब्जेक्टवरती ते वर्क करताय, म्हणून त्यांचा नेट रिझल्ट कॅन्सल होत नाहीये. पण इथं असं म्हटलेलं आहे, ॲक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स दे डू नॉट कॅन्सल टू इच अदर, म्हणजे ते कॅन्सल का होत नाही, त्याचा नेट रिझल्ट आपण बघतोय. आता थर्ड क्वेश्चन आहे, सी क्वेश्चन, इट इज इझियर टू स्टॉप अ टेनिस बॉल ॲज कम्पेअर्ड टू क्रिकेट बॉल वेन बोथ आर ट्रॅव्हलिंग इन द सेम वेलॉसिटी. समजा तुम्ही टेनिस बॉल आणि क्रिकेट बॉल, जो सीझनचा बॉल असतो बघा, टेनिस बॉल लाईट वेट असतो आणि सीझनचा बॉल खूप हेवी असतो, म्हणजे दोघांचं मास काय असतं, डिफरंट. तर आपण पॉईंट असे लिहू शकतो, मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. या क्वेश्चनमध्ये मोमेंटमचं रिलेशन येत आहे, मोमेंटम इज इक्वल टू, मोमेंटमला पी सिम्बॉल आहे, मास इंटू वेलोसिटी. आता बघा सेकंड पॉईंटमध्ये आपण लिहिणार, मास ऑफ अ क्रिकेट बॉल इज ग्रेटर दॅन मास ऑफ अ टेनिस बॉल.
तर MC, C फॉर क्रिकेट बॉल, T फॉर टेनिस बॉल, MC इज ग्रेटर दॅन MT, म्हणजे मास ऑफ क्रिकेट बॉल इज ग्रेटर दॅन मास ऑफ टेनिस बॉल. जर याचं मास ग्रेटर आहे, क्रिकेटचा बॉल सीझनचा बॉल हेवी असतो, त्याचं मास ग्रेटर आहे, त्याचं मोमेंटम काय असेल ग्रेटर. दोघांची वेलोसिटी सेम आहे, जर दोन्ही सेम वेलोसिटीने मूव्ह होत आहे, मग असं काय होतं, क्रिकेट बॉलला स्टॉप करण्यासाठी जास्त काय लागते, फोर्स अप्लाय करतोय आपण. मग इथे याचं मोमेंटम ग्रेटर आहे, MCV म्हणजे MV मास इंटू वेलोसिटी, मास ऑफ क्रिकेट बॉल मल्टिप्लाय बाय वेलोसिटी, मास ऑफ टेनिस बॉल मल्टिप्लाय बाय वेलोसिटी, दॅट इज मोमेंटम. मोमेंटम ऑफ दिस क्रिकेट बॉल इज ग्रेटर दॅन मोमेंटम ऑफ दिस टेनिस बॉल. मग ज्याचं मोमेंटम ग्रेटर आहे त्याला स्टॉप करायला जास्त फोर्स अप्लाय करावा लागेल. ज्याचं मोमेंटम कमी आहे टेनिस बॉलचं त्याला स्टॉप करण्यासाठी कमी फोर्स लागतो. देअरफॉर मोर फोर्स इज रिक्वायर्ड टू स्टॉप दिस क्रिकेट बॉल. तो हेवी असतो सीझनचा बॉल, म्हणून त्याला स्टॉप करण्यासाठी जास्त फोर्स अप्लाय करावा लागतो. तर सगळं मोमेंटमचा खेळ असतो. मोमेंटम ही कन्सेप्ट महत्त्वाची इथे. आता नेक्स्ट बघूया आपण, यातला लास्ट क्वेश्चन आहे डी क्वेश्चन. द वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट अ रेस्ट इज कन्सिडर टू बी युनिफॉर्म. जो ऑब्जेक्ट रेस्ट आहे, समजा हा ऑब्जेक्ट रेस्ट आहे एकाच ठिकाणी, हा मार्कर माझ्याकडे इथे ठेवलेला आहे, आता तो मूव्ह होत नाही आहे, त्याची वेलोसिटी काय 0 आहे. बट यामध्ये युनिफॉर्म वेलोसिटी असं म्हटलं जातं. काय यामध्ये युनिफॉर्म वेलोसिटी. युनिफॉर्म काय आहे, युनिफॉर्म वेलोसिटीचा मिनिंग काय किंवा युनिफॉर्म मोशन काय. वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट अ रेस्ट इज कन्सिडर टू बी युनिफॉर्म. आता इथे युनिफॉर्म मोशन काय, युनिफॉर्म मोशनमध्ये काय होतं, कॉन्स्टंट स्पीड मेंटेन केला जातो. काय मेंटेन केला जातो, कॉन्स्टंट स्पीड. इन युनिफॉर्म मोशन द ऑब्जेक्ट मूव्ह विथ द कॉन्स्टंट स्पीड. त्याचा स्पीड काय असतो, कॉन्स्टंट असतो, म्हणजे त्याचा स्पीड चेंज होत नाही आहे. स्पीड चेंज होत नाही आहे म्हणजे काय होतं आहे बघा, हा रेस्ट पोझिशनमध्ये याची वेलोसिटी 0 आहे, स्पीड 0 आहे, कॉन्स्टंट स्पीड म्हणजे 0. याचा तुम्ही आत्ता 5 मिनिट नंतर स्पीड चेक केला किती 0 आहे, परत 5 मिनिट नंतर चेक केला 0 आहे, परत 5 मिनिट नंतर स्पीड चेक केला 0 मीटर पर सेकंद. याचा स्पीड चेंज होत नाही आहे म्हणजे कॉन्स्टंट राहतोय. तर कॉन्स्टंट स्पीड 0 मीटर पर सेकंद. तर लक्षात ठेवा की हा जो ऑब्जेक्ट आहे स्टेशनरी स्टेटमध्ये किंवा स्टेट ऑफ रेस्टमध्ये, दिस ऑब्जेक्ट विच इज ॲट अ स्टेट ऑफ रेस्ट और स्टेशनरी स्टेट, इट्स स्पीड इज कॉन्स्टंट 0 मीटर पर सेकंड. अँड इफ द ऑब्जेक्ट हॅज अ कॉन्स्टंट स्पीड देन इट इज सेड टू बी इन युनिफॉर्म मोशन. तर युनिफॉर्म मोशनमध्ये आहे असं म्हटलं जातं. तर तुम्हाला हे चारही क्वेश्चन समजले असतील. हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि यातले कोणतेही एक रिझन, एक किंवा 2 रिझन एक्झामला विचारले जातात. तर तुम्ही बेसिक लक्षात ठेवा. तर तुम्हाला हे कळालं असेल की यामध्ये सर्वात महत्त्वाचं सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. मोमेंटम काय आहे, न्यूटन्स लॉज तुमचे लर्न पाहिजे, युनिफॉर्म ॲक्सिलरेशन, युनिफॉर्म मोशन काय असते हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. तर याची चांगली प्रॅक्टिस करा, न्यूमेरिकल्स. आणि दुसरं म्हणजे हे गिव्ह रिझन्स. आता न्यूमेरिकलचा अजून एक टॉपिक आहे, तो आता आपण बघणार आहे. क्वेश्चन नंबर 3 कम्प्लीट द टेबल. म्हणजे क्वेश्चन नंबर 3 मध्ये जो टेबल दिलेला आहे त्याच व्हॅल्यू आपण गिवन, टू फाइंड आणि सोल्युशन या फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे. तर गिवन मध्ये या व्हॅल्यू दिलेल्या आहे, टू फाइंडमध्ये जो पार्ट फाइंड करायचा आहे आणि सोल्युशनमध्ये आपण पर्टिक्युलर फॉर्म्युला यूज करून ते आन्सर फाइंड केलेलं आहे. तर क्वेश्चन 3चा आपण फर्स्ट टेबल बघूया. त्या फर्स्ट टेबलचा फर्स्ट क्वेश्चन आहे, गिवन इनिशियल वेलोसिटी u इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड, acceleration 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर, टाइम इज 3 सेकंड, देन फाइंड द फायनल वेलोसिटी v. तर तुम्हाला न्यूटन्स फर्स्ट कायनेमेटिकल इक्वेशन ऑफ मोशन किंवा इक्वेशन ऑफ मोशन माहिती आहे, v इज इक्वल टू u प्लस at. u ची व्हॅल्यू काय 2 आहे, at मीन्स a मल्टिप्लाय बाय t, 4 मल्टिप्लाय बाय 3, 4 3 जा 12, 12 प्लस 2 किती होतं 14. देअरफॉर v इज इक्वल टू फायनल वेलोसिटी v इज इक्वल टू 14 मीटर पर सेकंड. देन या क्वेश्चन 3ला क्वेश्चन 1चा आपण सेकंड क्वेश्चन बघणार आहे. गिवन a इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ॲक्सेलरेशन दिलेलं आहे, टाइम 2 सेकंड, फायनल वेलोसिटी v 20 मीटर पर सेकंड, देन फाइंड द इनिशियल वेलोसिटी u. आता v इज इक्वल टू u प्लस at. तो फॉर्म्युला तुम्ही असा चेंज करून लिहू शकता, LHS RHS. v इज इक्वल टू u प्लस at. at मीन्स a मल्टिप्लाय बाय t, 5 मल्टिप्लाय बाय 2, 5 2 जा 10, आणि v ची व्हॅल्यू राईट साईडला 20 लिहायची कारण इथे 20 दिलेलं आहे. 10 प्लस राईट साईडला मायनस होतो, 20 मायनस 10 आन्सर 10. देअरफॉर इनिशियल वेलोसिटी u इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. आता यातला सेकंड टेबल बघूया आपण. क्वेश्चन 2चा फर्स्ट,
u इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड, इनिशियल वेलोसिटी, ॲक्सेलरेशन 12 मीटर पर सेकंड स्क्वेअर, टाइम 3 सेकंड, देन फाइंड द डिस्प्लेसमेंट. आता न्यूटन्स सेकंड कायनेमेटिकल इक्वेशन ऑफ मोशन यूज करायचं आहे. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन इज एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. यू टी यू मल्टीप्लाय बाय टी, 5 मल्टीप्लाय बाय 3, 5 3 15, हाफ ए टी स्क्वेअर, हाफ मल्टीप्लाय बाय ए ची व्हॅल्यू 12 घ्यायची, टी स्क्वेअर म्हणजे टाइमचा स्क्वेअर होतो, 3 चा स्क्वेअर होतो, 3 3 जा 9, इथे 2 ने डिवाइड केलं, 2 1 जा 2, 2 6 जा 12, तर 6 9 जा किती होतो तो 54. 54 मध्ये 15 ऍड केलेले, आन्सर 69. किती येते आन्सर 69 मीटर. देअरफॉर डिस्टन्स इज 69 मीटर. आता यातला क्वेश्चन 2 आपण बी क्वेश्चन बघणार आहे. यू इज इक्वल टू 7 मीटर पर सेकंड, एस म्हणजे काय 92 मीटर दिलेला, एस म्हणजे डिस्टन्स आहे, टाइम 4 सेकंड आहे, इनिशियल वेलोसिटी 7 मीटर पर सेकंड आहे. टू फाइंड द ॲक्सिलरेशन, तर आपल्याला इथे ॲक्सिलरेशन फाइंड करायचं आहे. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, यू टी यू मल्टीप्लाय बाय टी, 7 4 जा 28, हाफ ए टी स्क्वेअर, हाफ इंटू ए इंटू टी स्क्वेअर, हाफ इंटू ए आणि टीचा स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर होतो, 4 4 जा 16, तर 1/2 इंटू ए इंटू 16, तर 2 ने 16ला डिवाइड केलं, 2 8 जा 16, 8 इंटू 8 काय होतं 8 आहे. आता इथे 7 4 जा 28 आहे, 28 प्लस आहे, राईट साईडला काय होतं मायनस, तर 92 मधून 28 सबट्रॅक्ट केलेला आहे, 64 येतं आन्सर. आता ए मल्टीप्लाय बाय टी, 8 मल्टीप्लायड गेट डिवाइड, 64ला 8 डिवाइड होतो, 64ला 8 ने डिवाइड करायचं, 8 8 जा 64, देअरफॉर ए इज इक्वल टू 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ॲक्सिलरेशन 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर येत आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 3 जो थर्ड टेबल आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. या थर्ड टेबलचा आपण फर्स्ट क्वेश्चन बघूया. ए मध्ये दिलेलं आहे गिवन इनिशियल वेलोसिटी u इज इक्वल टू 4 मीटर पर सेकंड, ॲक्सेलरेशन 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर, v इज इक्वल टू 8 मीटर पर सेकंड, देन फाइंड द एस डिस्प्लेसमेंट डिस्टन्स फाइंड करायचं आहे. तर आपण आता थर्ड इक्वेशन ऑफ मोशन यूज करणार आहे. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, मी ते उलटं लिहिलेलं आहे, व्ही स्क्वेअर या साईडला आणि यू स्क्वेअर प्लस 2as लेफ्ट साईडला लिहिलेलं आहे. व्हीचा स्क्वेअर होता म्हणजे 8चा स्क्वेअर, 8 8 जा 64, देन यू स्क्वेअरची व्हॅल्यू, यूची व्हॅल्यू काय दिलेली 4 आहे, मग यूचा स्क्वेअर होतो 4 4 जा 16, देन 2as, 2 मल्टीप्लाय बाय ए मल्टीप्लाय बाय as, 2as, 2 इंटू 3 इंटू एस, कारण एस म्हणजे डिस्टन्स फाइंड करणार आहे आपण इथे, 2 3 जा 6, 6s होतोय, इथे 4 4 जा 16, 16 प्लस ते राईट साईडला मायनस होता, 64 मधून 16 मायनस केले, आन्सर 48, 6 मल्टीप्लाइड डिवाइड होतो, 6 8 जा 48, तर इथे 8 मीटर आन्सर येत आहे. देअरफॉर डिस्टन्स इज 8 मीटर. देन या क्वेश्चन 3 आपण सेकंड क्वेश्चन बघूया. बी क्वेश्चन, ए इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ॲक्सेलरेशन दिलेलं आहे, डिस्टन्स एस इज इक्वल टू 8.4 मीटर, फायनल वेलोसिटी v 10 मीटर पर सेकंड, देन फाइंड द इनिशियल वेलोसिटी यू फाइंड करायचा आहे. अगेन आपण तसंच फॉर्म्युला लिहिला आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, यू स्क्वेअर ॲज इट इज 2as, 2 इंटू ए इंटू एस, एची व्हॅल्यू 5 आहे, एसची व्हॅल्यू 8.4, 5 2 जा 10 होतो, 10 इंटू 8.4, पॉईंट कॅन्सल होतो, 84 आन्सर येत आहे. इथे व्हीचा स्क्वेअर म्हणजे 10चा स्क्वेअर होतो, 10 10 जा 100, 84 प्लस राईट साईडला मायनस, सबट्रॅक्शन करून 16 येत आहे, यू स्क्वेअरची व्हॅल्यू 16. आता तुम्हाला ही स्टेप माहिती आहे कशी लिहितात, इथे स्क्वेअर रूट घेतलेला आहे, यू येतं आन्सर, 16चा स्क्वेअर रूट किती येतं 4 येतो, बाय टेकिंग स्क्वेअर रूट यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 16, दॅट इज 4 मीटर पर सेकंड. देअरफॉर इनिशियल वेलोसिटी यू इज इक्वल टू 4 मीटर पर सेकंड. या प्रकारे या टेबलचे क्वेश्चन सॉल्व्ह करतात. तर हे लक्षात ठेवा, युनिट टेस्ट किंवा सेमिस्टरला हे क्वेश्चन दिलेले असतात, तिथे तसाच टेबल येतो आणि आपल्याला सॉल्व्ह करून टेबल कंप्लीट करून लिहायचं आहे. तर कोणती एक किंवा दोन, साधारणतः 2 क्वेश्चन समजून घ्या की कोणते 2 क्वेश्चन यामध्ये विचारले जाऊ शकतात. तर आजचा टॉपिक तुम्हाला समजला असेल. आपण बुकचे क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह क्वेश्चन घेतलेले, गिव्ह रिझन पण घेतले आणि दुसरं म्हणजे जो टेबलचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 तो पण कंप्लीट केलेला आहे. तर आज आपण खूप महत्त्वाचे क्वेश्चन घेतलेले, हे तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचे आहे आणि इन केस जर काही डाऊट वाटला तर तुम्ही तो विचारू शकता. ओके, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये.